जून महिना संपत आला तरी मेहकर तालुक्यामध्ये पाऊस नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी या ठिकाणी रखडली होती। मात्र काल सायंकाळपासून या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आज सकाळपासून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये पाऊस पडतोय। आपण बघू शकतो मी सध्या मेहकर तालुक्यातल्या डोणगाव परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर आज सकाळपासून या ठिकाणी मोठा मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे सध्या शेतामध्ये मोठं पाणी साचलेलं आहे। शेताला तलावाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांची म्हणजे या भागातील शेतकऱ्यांची पेरणी अद्यापही बाकी होती। पावसाची वाट शेतकरी या परिसरातील पाहत होते। मात्र कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी पेरणी करता आली नाही, कारण की जून महिना संपत आलाय, पाऊस या ठिकाणी येत नव्हता। अखेर आता या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून या ठिकाणी जोरदार पाऊस होतोय। परिसरामधले जी काही शेती आहे, नदी नाले आहेत, संपूर्ण या ठिकाणी नदी नाले असतील, ओढे असतील, संपूर्ण या ठिकाणी या पावसामुळे खळाळून वाहत आहेत। शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेताचं मोठं नुकसान झालंय। ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पेरणी केली होती त्यांचं सुद्धा या ठिकाणी वाहून गेल्यामुळे नुकसान झालंय। एक दुसरीकडे पाहिलं तर या शेताचं जे तलावाचं स्वरूप आलेलं आहे त्या शेताचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। बाजूलाच कांचनगंगा नदी होती, त्या नदीला सुद्धा मोठा पूर आल्यामुळे नदीकाठची जी काही शेती आहे ती सुद्धा या ठिकाणी खरडून गेलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या आता मुसळधार पाऊस पडतोय आणि शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुद्धा आता काही दिवसानंतर सुरू होणार आहे आणि शेतकरी सध्या आता सुखावलेला आहे आणि पेरणी जर का झाली तर शेतकरी आणखी सुखावेल अशी परिस्थिती सध्या या डोणगाव परिसरातील मेहकर तालुक्यामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळते। आणि दुसरीकडे पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या कालच्या आणि आजच्या पावसामुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, डोणगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।